वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते यावेळी बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार करण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर असे मान्यवर यावेळी उपस्थित होते। त्याने कधी असा विचार नाही केला की माझा स्वतःचा वेळ मी दुसरीकडे कुठे वापरू शकतो। त्यानं ऑलवेज जे आपली परंपरा होती, जे महाराजांनी आपल्यासाठी महाराष्ट्र कसा पुढे जावा, जे त्यांचे विचार होते ते आपल्यापर्यंत पोहोचवले आणि त्यांचा प्रयत्न अजूनही तोच आहे। मला लहानपणी शाळेत आठवतं की इतिहास सुरू झाला शिवाजी महाराजांपासून आणि त्यानंतर माझं क्रिकेटही सुरू झालं शिवाजी पार्कपासून। मी इथे आलोय त्यांना शुभेच्छा द्यायला वाढदिवसाच्या आणि सर्वप्रथम त्यांचा आशीर्वाद घ्यायला। सह्याद्री हिमालयाच्या मदतीनं धावला, ते वाक्य बरेच वर्ष आपण ऐकलं, पण आज मला या व्यासपीठावरती दिसतंय की भारतरत्न सत्कार करायला महाराष्ट्र भूषणाकडे आला। मला असं वाटतं याच्यासारखा उत्तम योगायोग नाही, कारण 95व्या वर्षी बाबासाहेबांचा सत्कार करायचा कोणी? कारण त्याहून मोठं कोणीच नाहीये, त्याच्यामुळे वयाने कोणी सापडे ना, म्हणून मग मंदारने कर्तृत्वाने मोठा कोण आहे? तर मराठीमध्ये जर समजा आपण पकडलं तर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, आशाताई। मला आयुष्य किती आहे ते सांगता येत नाही, ते कोणालाच माहीत असतं, पण मला एवढा अंदाज आहे की मी आणखी 2-2.25 वर्षापर्यंत तर नक्की कष्ट करू शकेन, परिश्रम करू शकेन। मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतीये। त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झालेत। आर्ट्सच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10, व्यवस्थापनाच्या 10 तर तंत्रज्ञान 48 विषयांचा समावेश आहे। अजूनही जवळपास 3 लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे। त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना दणका बसलाय। कुलगुरूंनी बोलावलेल्या बैठका रद्द झाल्या आहेत। मॅनेजमेंट काउन्सिल आणि सिनेटची बैठक कुलगुरूंनी बोलावली होती, मात्र या दोन्ही बैठका रद्द करण्यात आल्या आहेत। यापैकी सिनेटच्या बैठकीला राज्यपालांनी परवानगी नाकारली, तर मॅनेजमेंट काउन्सिल बैठकीला सरकारचे प्रतिनिधी गैरहजर होते। 2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तो भरता येणार आहे। ज्यांना आयकर भरायचा आहे त्यांनाही आज मध्यरात्रीपर्यंत भरता येणार आहे। उद्या म्हणजे 1 ऑगस्ट नंतर आयकर भरल्यास त्यावर अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे विनादंड आज आयकर भरण्याची शेवटची संधी आहे। केंद्रीय आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा 2 कोटी लोकांनी आतापर्यंत ऑनलाईन आयकर परतावा भरलाय। शिवाय आयकर विभागाच्या ऑनलाईन परतावा भरण्याच्या वेबसाईटवर परतावा भरतेवेळी कोणतीही अडथळा येत नसल्याचंही आयकर विभागाने स्पष्ट केलंय। त्यामुळे यंदा आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे तुम्हाला आयकर परतावा भरायचा असेल तर इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला भरता येणार आहे आयकर। त्यामुळे आयकर परतावा भरण्यासाठी आणखी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत यावर एक नजर टाकूयात। तर आज आयकर परतावा भरण्यासाठी तुम्ही नोकरदार असाल तर फॉर्म 16 नंबर फॉर्म घ्या। तुमचा पॅन, आधार
नंबर हाताशी असणं आवश्यक आहे. तुमच्या सर्व बँक खात्यांची माहिती तुमच्या सोबत ठेवा. तर ई फायलिंगची प्रक्रिया अतिशय सोपी असते. वेबसाईटवरील सूचना नीट वाचल्यास 15 मिनिटांमध्ये हा परतावा भरला जाऊ शकतो. तर आज आयकर परतावा भरण्याची शेवटची संधी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 31 जुलै ही पीक विमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गेले 2 दिवस शेतकऱ्यांच्या रांगा पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी लागल्या होत्या. तर विरोधी पक्षांनीही पीक विम्याच्या मुदतवाढीची मागणी केली आहे. तर विधान भवनात मुख्यमंत्र्यांनीही पीक विमा मुदतवाढीचे संकेत दिले होते. यासाठी राज्याची केंद्र सरकारशी बोलणीही सुरू आहे. त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं समजतंय. 31 जुलै ही प्रधानमंत्री पीक विमा काढण्यासाठीची शेवटची तारीख असल्याने शेतकऱ्यांनी बँक बाहेर मोठी गर्दी केली होती. शासनानं बँकांना रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश देऊनही अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद इथली देना बँकेची शाखा बंद असल्यानं शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. देना बँक बंदच असल्यानं पीक विमा काढण्याकरता आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी सकाळपासूनच पीक विमा काढण्याकरता बँकेबाहेर लाईन लावत उभे होते. मात्र शासनाने आदेश देऊनही बँक न उघडल्यानं शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान यावली शहीद इथल्या देना बँकेचे अधिकारी कर्मचारी हे शासन प्रशासनाला ऐकत नसल्याचे प्रकार या अगोदरही घडलेत. या बँकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे होऊन कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याचे तर या बँकेची तक्रार करण्यात आल्याचंही समजतंय. त्यामुळे आता या बँकेवर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं. तर या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान कांदा महाग झाला काय किंवा स्वस्त झाला काय, सरकारला अडचणीचाच आहे असं म्हटलंय. तर अधिकारी झोपेत असतात, त्यांना जागं करून मग आम्ही शेतकऱ्यांची कामं करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तुम्ही असे शेतकरी आहात, संपूर्ण देशाच्या जेवणामध्ये चव आणण्याचं कामही तुम्ही करता. कधी कधी डोळ्यात पाणी आणण्याचं कामही तुम्ही करता. पण आमची तर सरकारची अवस्था अधिकच बिकट आहे. कांद्याचे भाव पडले तरी आमच्या डोळ्यात पाणी आहे, आणि वाढले तर हे चॅनलवाले पुन्हा आम्हाला सोडत नाही. कांदा महाग झाला, कांदा महाग झाला, कांदा महाग झाला. म्हणजे घोड्यावर बसलो तर घोड्यावर बसले म्हणतात, पायी चाललो तर पायी चालले म्हणतात. त्यामुळे नेमकं काय करावं हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या वतीने स्वयंस्फूर्तीनं नायतळ्याच्या व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि फडणवीस साहेबाच्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण नायतळे गाव तुम्ही बघताय बंद आहे. आणि जी आता शासनाने योजना जाहीर केली आहे कर्जमाफीची, ती संपूर्णपणे फसवी आहे. तिचा कुठल्याही शेतकऱ्याला फायदा होताना दिसत नाही. ते सत्तेवर बसले आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे विसरले. आता जे हे कर्ज साचलेलं आहे हे फक्त शासनाच्या धोरणामुळे झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी योजना आणली ही संपूर्णपणे फसवी असून या योजनेच्या निकषामध्ये या नायतळे गावातीलच काय पण आमच्या निफाड तालुक्यामध्ये एकाही शेतकऱ्याला फायदा होत नाही. आणि याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्यादरम्यान या औरंगाबाद हायवेवर आमच्या गावात दौऱ्यानंतर तर व्यावसायिकांनी गाव बंद ठेवून निषेध करतोय. आणि त्या दौऱ्यानंतर त्यांच्या गाड्या गेल्यानंतर आम्ही या गावातील रस्ता दूध गोमित्र चिंपडून स्वच्छ करणार आहोत. देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय. ते अहमदनगर इथल्या भेंडामध्ये बोलत होते. कर्जमाफीवर फक्त चर्चा न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. परिस्थिती फार वाईट आहे, म्हणून 82,000 कोटीचे कर्ज त्यांचं काल माफ केलं. खरं कारखाना मिळाले ते 82,000 कोटी, आणि इथं 36,000 कोटी का 40,000 कोटी काय महाराष्ट्राची चर्चा चालू आहे. त्याची चर्चा करून मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं. मी त्यांना ऐकवलं ते की महाराष्ट्रात आम्ही सरसकट
कर्जमाफी करणार. आणि म्हणून मी त्यांना नोट पाठवली आणि सकटच्या खाली 2000 काही रेगमध्ये एवढं होतं. कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी साठा हा 83.31 टीएमसी इतका झाला असून पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. प्रतिसेकंद 12,375 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 21.69 टीएमसी पाण्याची गरज आहे. 1 जून पासून आतापर्यंत कोयना इथे 3,248 मिलीमीटर, नौजा इथे 3,592 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 3,043 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधल्या आंबोलीत आलाय. गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय. आंबोलीतल्या तरुणांनी त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं. शनिवारी सकाळी गोव्याहून प्रवीण नाईकसह 9 जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते. मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी परतत असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता आणि याच वेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला. सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे बचावला. या दरीत कोसळल्यावर वाचण्याची शक्यता फार कमी असते. आल्मेडा मित्रमंडळ आणि आंबोलीतल्या तरुणांनी प्रवीणचे प्राण वाचवलेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मान्सून बरसला की तरुणाई आणि निसर्गप्रेमींना खुणावतो तो कोसळणारा पाऊस आणि फेसाळ धबधबे. ताडोब्याच्या परिघात असलेला रामदेगी धबधबा सध्या पर्यटकांनी फुलून गेलाय. डेस्टिनेशन रामदेगी वर्षा सहलीसाठी निघणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती ठरलाय. घनदाट जंगलातला मात्र सहज पोहोचण्याजोगा धबधबा अनुभवण्यासाठी रामदेगी हे मान्सून फेवरेट स्पॉट ठरला आहे. शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर दिलेलं वचन पूर्णपणे पाळते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ठाण्यात विविध प्रकल्पांचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. राजकारणात युत्या होतात आणि तुटतात, मात्र ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जी युती झाली आहे त्यातून होणारी विकास कामं पाहून आनंद होत असल्याचंही उद्धव म्हणालेत. हे चांगलं मनोमिलन असल्याची पावतीही त्यांनी यावेळी दिली. माझ्या शहरात असं काय करतात काय, माझ्याकडे नुसती मतं मागतात मात्र सगळे कसे येतात, वागतात, झुमतात, तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला हे देऊ, देतो मत, पुढे कुठे. पण मला खरंच अभिमान एवढ्या गोष्टीचा वाटतोय. होय, मी मत मागितलं, उद्या येऊन सुद्धा मत मागणार, पण मत मागताना तुम्ही सुद्धा विश्वासाने पुन्हा मला मत देणार याची मला खात्री आहे. कारण जी वचनं शिवसेना तुम्हाला देते ती वचनं शिवसेना पूर्ण करते. हा विश्वास आणि एक मोठं समाधान हे मला मिळते. नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या बस पोर्टच्या उद्घाटन कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हे केवळ अत्याधुनिक बस स्थानक असल्याचं सांगत नाशिकच्या बस पोर्टच्या स्वप्नावर पाणी फिरवलं. त्याचवेळी राज्यात 41 एसटी बस स्थानकं बीओटी तत्वावर नव्हे तर एसटी महामंडळाच्या खर्चातून उभारली जाणार असल्याचं रावतेंनी स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्र्यांनी यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या माध्यमातून कंपनी उभारली जाणार असल्याचं सांगत परिवहन मंडळ हे आता कात टाकणार असल्याचे संकेत दिले. केंद्र सरकार आणि तुमचं एसटी महामंडळ यांचा आपण एसपीव्ही तयार करू आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या बसपोर्टला आधुनिक करण्याकरता जी गुंतवणूक करायची आहे ती गुंतवणूक केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यातनं गुंतवणुकीवरचा जो परतावा आहे तो महाराष्ट्र सरकारला देखील मिळेल आणि केंद्र सरकारलाही मिळेल. अशा प्रकारची त्याची व्यवस्था करू आणि या एसपीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून आपले बसपोर्ट तयार करू. 14 बसपोर्ट आम्ही निर्माण करतोय. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असणार आहेत. पण आपल्या बसपोर्ट, तुमचा नाशिकचा बसपोर्ट हा पलीकडे येताना जो मुख्य रस्ता आहे तिथे बसपोर्ट होणार आहे. पण आमच्या वरांगे ताईंचा आग्रह असा की साहेब माझ्या बसस्थानकावर पण बसपोर्ट बंद करून द्या. म्हणून इथे अद्ययावत असं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलाय. एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घुमजाव केलं. आधी हे प्रकरण माहीत नसल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर 5च मिनिटात गर्भपाताची 121 पैकी 72 प्रकरणं गंभीर असल्याची कबुलीही त्यांनी दिली. नाशिकमध्ये एसी एसटी बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी दिवाकर रावते आले होते. एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी एसटी महामंडळ प्रशासन कठोर पावलं उचलणार असल्याचं त्यांनी यावेळी. 121 बाब माझ्याकडे आलेले आहेत. त्यातल्या
4,500 एसटी कंडक्टरपैकी फक्त 72 गर्भपात झाल्याचे नोंद माझ्याकडे अधिकृत आले. बाकीचे सगळे कारकून अमुक तमुक यांच्या सगळ्यांचे झाले आहेत. पण गर्भपाताला एसटी कंडक्टर असं आज महाराष्ट्रामध्ये फक्त तेवढेच गर्भपात आहेत का? प्रशासन ह्या बाबतीमध्ये निश्चित स्वरूपात योग्य ते पाऊल उचलू शकते, लक्षात ठेवा. तिथं मातृत्वाला सन्मान देण्याचा विषय आहे. बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलाय. तसा फतवा बिहारमधील इमारत-ए-शरिया नावाच्या संघटनेनं काढलाय. जय श्रीरामच्या घोषणेने बिहारच्या जनतेचा फायदा होत असेल तर मला जय श्रीराम बोलण्यात काहीच हरकत नसल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अशा फतव्यांना घाबरत नसल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी बिहार सरकार खुर्शीद यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. बिहार के तरक्की के लिए, बिहार के जनता के इंसाफ के लिए मुझे सुबह शाम जय श्री राम, अगर अगरबत्ती दिखाना पड़े तो मैं उससे भी पीछे नहीं हटूंगा. ऐसा कहने वाला आदमी इस्लाम से खारिज मुर्तद हो जाता है. इस्लाम में उसका कोई हिस्सा नहीं रहता है. ऐसे शख्स के लिए ज़रूरी और लाजिम हो जाता है कि वो दोबारा ईमान कबूल करे और फिर से निकाह पढ़ाए और तो वो इस्तग़फ़ार करे. ये उस पर लाजिम व ज़रूरी है. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. दगडफेक, संचारबंदी अशा घटनांमुळे काश्मीर खोरं धुमसत असतं. मात्र भारताचं नंदनवन आणि स्वर्ग असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी यासाठी श्रीनगरमध्ये एका खास मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीर पोलिसांनी या शर्यतीचं आयोजन केलं होतं. या शर्यतीत जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. भल्या सकाळी पार पडलेल्या या शर्यतीमध्ये धावपटूंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यामध्ये महिला आणि बच्चे कंपनींचा सहभागही लक्षणीय होता. तर धावण्याची ही शर्यत असली तरी काश्मीर खोऱ्यातील शांतता हाच यामागचा विशेष उद्देश होता. पुणे शहरानं वाहन संख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. शहरातील वाहनांची संख्या 33,37,370 वर गेली आहे. याचाच अर्थ पुण्यामध्ये प्रति माणशी किमान एक गाडी असल्याचं स्पष्ट झालंय. मागील 5 वर्षात पुण्यातील वाहनांची संख्या तब्बल 9 लाखांनी वाढली आहे. 2013 मध्ये पुण्यातील एकूण वाहनांची संख्या ही 24,46,694 इतकी होती. तर 2017 मध्ये हा आकडा 33,37,370 वर गेलाय. पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या एकूण वाहनांपैकी 75% वाहनं ही दुचाकी आहेत. गुजरातच्या किनाऱ्यावर 1,500 किलोचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली आहे. पोरबंदरच्या समुद्रात बोटीनं ही ड्रग्ज तस्करी करण्यात येत होती. बोटीच्या तळाला 1,500 किलो ड्रग्ज लपवलं होतं. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं बाजार मूल्य हे 3,500 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय तटरक्षक दलाने केलेली ही आजवरील सगळ्यात मोठी कारवाई आहे. हे अंमली पदार्थ पकडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जवान गेल्या काही दिवसांपासून एक विशेष ऑपरेशन राबवत होते. तर गुजरात गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे हे ऑपरेशन सुरू होतं. गांधीनगर आणि पोरबंदर भारतीय तटरक्षक दलात मुख्यालय विशेष लक्ष यावरती ठेवून होतं. तर समुद्र पावक आणि अंकित या 2 नौका या ऑपरेशनसाठी वापरण्यात आल्या होत्या. 27 तारखेला एक अनोळखी जहाज गुजरात समुद्रात संशयास्पद हालचाल करताना दिसली. ROC आणि ROS या गांधीनगर आणि पोरबंदर तटावरील तटरक्षक दलाच्या राज्य मुख्यालयातून या अनोळखी जहाजावर पाळत ठेवली जात होती. शेवटी या जहाजावरील संशयास्पद हालचाली वाढल्या असता हे जहाज ताब्यात घेऊन पोरबंदर तटावर आणलं. आता तिथे नेव्ही, कोस्टगार्ड, गुप्तचर संस्था, स्थानिक पोलीस, कस्टम विभाग आणि काही तपास यंत्रणा त्या जहाजावरील 8 क्रू मेंबर्सची कसून चौकशी करतायत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व 8 क्रू मेंबर्स भारतीय आहेत. त्यामुळे समुद्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील आडत मार्केट परिसरातील देशी दारू दुकानांवर महिला आणि नागरिकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीच हे दुकान आडत मार्केट जवळील दुर्गा आर्केड इथल्या गृहनिर्माण सोसायटीत सुरू झालं होतं, ज्याला परिसरातील नागरिक, महिला बाजार समितीचा विरोध होता. मात्र या विरोधात निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं गेलं. परिणामी रहिवाशी असलेल्या ठिकाणी दुकान असल्यामुळे दुर्गा आर्केड इथल्या महिला आणि नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला आणि महिला आणि नागरिकांनी मिळून रात्री या देशी दारू दुकानावर हल्ला चढवला. यावेळी देशी दारूच्या हजारो बाटल्या महिलांनी बाहेर फेकून देत तोडफोड केली. तर त्यानंतर जमलेल्या जमावाने दुकानावर प्रचंड दगडफेकही केली. यावेळी देशी दारू दुकानातील कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला.
अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली 20 लाखांची रोकड पकडली आहे। काल रात्री खोलेश्वर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये 1000 आणि 500च्या जुन्या नोटांचा समावेश आहे। यामध्ये 1000च्या नोटांची रक्कम 9 लाख तर 500च्या नोटांची किंमत ही 11 लाख एवढी आहे। स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कौलखेड भागातील रहिवासी असलेल्या राकेश तोहगावकर नामक व्यक्ती ताब्यात घेतलाय। तर राकेश नोटा बदलण्यासाठी खोलेश्वर भागात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याचवरून सापळा रचत पोलिसांनी राकेशला जुन्या नोटांसह अटक केली आहे। राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्त्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात। राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे। यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत। हिमालयाचा हा जगातील सर्वाधिक तीव्र भूगर्भ हालचालींसाठी ओळखला जातो। अतितीव्र भूकंपप्रवण शहरांमध्ये 9 राज्यांच्या राजधानीचा शहरांचाही समावेश आहे। तर दिल्ली, श्रीनगर, कोहिमा, पदुचेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून आणि इम्फाळ तसंच चंदीगडचाही यामध्ये समावेश आहे। ही शहरं भूगर्भ हालचालींच्या तीव्रतेच्या आधारे पाडण्यात आलेल्या झोननुसार 4थ्या आणि 5व्या झोनमध्ये मोडतात। त्यामुळे या शहरांमध्ये भूकंप होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे। या शहरांमध्ये मिळून एकूण 3 कोटी लोक वास्तव्याला आहेत, हेही या निमित्तानं महत्त्वाचं आहे। याशिवाय अतितीव्र भूकंपप्रवण झोनमध्ये गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचाही समावेश होतोय। 2001 मध्ये कच्छमधल्या भुजमध्ये झालेल्या भूकंपात अंदाजे 20,000 लोकांचा बळी गेला होता। या अहवालानुसार महाराष्ट्राचाही काही भाग झोन 4 मध्ये येतो। वसईतलं तब्बल 85 वर्ष जुनं असं नामवंत मराठी पुस्तकाचं दुकान बंद होत आहे। पारनाका परिसरातलं 85 वर्ष जुनं केळकर अभ्यंकर आणि मंडळी नावाचं मराठी पुस्तकांचं दुकान आता बंद होणार आहे। 1934 पासून हे दुकान सुरू होतं। इंग्रजी शाळांचं वाढतं प्रस्थ आणि बंद होणाऱ्या मराठी शाळा या प्रमुख कारणांमुळे हे दुकान बंद होत आहे। याचमुळे मागील अनेक वर्षांपासून हे दुकान तोट्यातही चाललं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।